मी विश्वनाथ पवार, महालक्ष्मी सरस प्रदर्शन बांद्रा MMRD ग्राउंड या ठिकाणी आलेलो आहे। शासनाच्या वतीनं ग्रामीण भागातल्या महिलांसाठी हस्तकला, खाद्य, वेगवेगळे छोटे मोठे उद्योग यांना प्राधान्य मिळावं म्हणून महिला बचत गटाच्या महिलांना स्वयंरोजगाराच्या दृष्टीने पुढे प्रगती करता यावी यासाठी हे महालक्ष्मी सरस प्रत्येक वर्षाला हे प्रदर्शन भरवण्यात येतं। आज या ठिकाणी या MMRDच्या मैदानामध्ये गेले 2 तारखेपासून प्रदर्शन चालू आहे। या ठिकाणी आलेलो आहे। आपण पाहू शकता हा सुंदरसा नजराणा या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। हे आमचे भाऊजी आहेत, उल्हासनगरहून आले आहेत, मनोज जाधव। खास या एक्झिबिशनला भेट देण्यासाठी, पाहण्यासाठी, ग्रामीण भागातल्या कुशल कारागिरांना, महिलांना त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। आपण सगळ्यांनी आलं पाहिजे। आज मला वाटतं शेवटचा दिवस असेल। छत्रपती शिवाजी महाराजांची एक मस्त सुंदर भव्यदिव्य ही मूर्ती या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे। उमेद आबे यांच्या माध्यमातून हे महालक्ष्मी सरस प्रदर्शन भरवण्यात येतं। चला जाऊ इकडून तू भव्य दिव्य स्क्रीनवरती हा सुंदरसा महात्मा फुले आणि सावित्रीबाईंचा हा त्यांच्याविषयी हे पोर्ट्रेट दाखवण्यात आलेला आहे।
ये देखिए कहाँ से है आप? लातूर देहरादून लातूर लातूर लातूरवरून आला. सोलापूर ओके. बिहार. कसा रिस्पॉन्स आहे? रिस्पॉन्स अच्छा. आपल्याकडे काय काय स्पेशल? आपल्याकडे बंजाराचे कॉइन्स करून आपण दागिने तयार करतो. ओके. आणि हे सगळे हे धोती वगैरे तयार करतो. आणि हँडलूमचे जे कपडे असतात, फॅब्रिक असतात, त्याच्यापासून आपण हे शर्ट्स, कुर्ते ओके. तयार करतो. आणि तोरण तयार करतो आपण. वा वा. ते सुंदर सुंदर सगळ्या हस्तकला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अँटिकमध्ये येतात दागिने. ओरिजिनली तो कोणच नाही देत. एकच फॅब्रिक म्हणतात त्याला. ते आपण ओरिजिनलमध्ये देतो. पूर्ण हाताच्या वेविंगनं तयार होतो तो फॅब्रिक. त्याला 6-6 कोणते महिने लागतात. ते फॅब्रिक का? हो, त्याला 6-6 महिने लागतात तयार व्हायला. 6 महिने लागतात तयार व्हायला? हो, अरे वा. त्या फॅब्रिकला. त्या ताई म्हणतात 6-6 महिने ते फॅब्रिक तयार व्हायला लागतात. फार आणि एकदम ओरिजिनल त्यांची ते कलाकुसर आहे. प्रचंड मेहनत घेऊन त्यांनी हे सगळं निर्माण केलेलं आहे. सुंदर अशा कलाकृती या ठिकाणी बघायला मिळतात. किती दाखवा. इकडे दाखवा. हे वाला पॅटर्न. याला स्कर्ट विथ पॅन्ट म्हणतात. हे समरसाठी खास तयार केलेले आहे. हे लेडीजसाठी. ओके. किती सुंदर. समरमध्ये यूज होतो. प्युअर खादीचे. अरे प्युअर खादी. वा. आपण प्युअर खादी इकल फॅब्रिक म्हणजे इकल हाताच्या वेविंगनं तयार होतं. अरे. तयार होतं. वा. आपण जास्त हँडलूमचेच यूज करतो. म्हणजे थोडं कसं असतं ते नॅचरल असतं ते फॅब्रिक. हां. नॅचरल असतं ना. ओके. हे दागिने तयार करतो असे. किती सुंदर सुंदर दागिने त्यांनी बनवलेले आहेत. कॉईन्स पासून. क्या बात आहे. कॉईनपासून. कॉईन्स आहे ते 25 पैसे आहे. हे 25 पैसे. हे 25 पैसे आहे. ओके. कॉईनपासून त्याने पैशांपासून त्यांनी दागिने सुंदर सुंदर बनवलेले आहेत. हा सगळा पौराणिक लुक दिलेला आहे. 650 सर. हे जास्त दांडियाला वगैरे यूज होतं. आपण सगळे अँटिकमध्ये ठेवतो. क्या बात आहे. हे नाही का अँटिक पैसे सुद्धा आहेत. आमच्याकडे कॉईन्स सुद्धा आहेत तसे जुने. आधीच्या काळातले कॉईन्स आहेत आमच्याकडे. वा. त्याच्यामधून तुम्ही ते बनवलेलं आहे का? किती सुंदर सुंदर कलर. त्याला विरघळून सर आम्ही बनवतो. बघू. हे जुन्या कॉईन्सला जे काही विरघळून होतं. अरे वा. हा, म्हणजे हे बेल्ट करून केलेलं आहे का? नाही, हे तर आधीच आहे. हे जुनं आहे. हे आताचे जे कॉईन्स येतात ना. हो ते हे बघू. हे बनाना. हे तथागत भगवान गौतम बुद्धांचे कॉईन आहे. याची किती कॉस्ट आहे? याचे 3,500 4,000 असे. एवढी cost आहे. हे गौतम बुद्धांचं जे लाकडाचे coin आहे. आहेत ना, महागाचे, हां. ते आम्ही इथे नाही आणले. हां. ते आमच्या कलेक्शनमध्ये आहे. ओके. ज्यांना पाहिजे असतं त्यांनी कार्ड वगैरे घेऊन आमच्याकडनं घेतात. ज्यांना म्हणजे जे जुन्या कॉइन्स आहेत ते सगळे तुम्ही इथे हो, कलेक्शनचे ज्यांना आवड आहे ना ते घेतात. ठीक आहे. हे फार जुने जुने कॉईन्स इथे बघायला मिळत आहेत.
हा रायगडचा स्टॉल आहे. काही कुठून आला तुम्ही रायगडवरून? रायगड पेणवरून पेनमधून आहे. हां पेन. काय काय आपल्याकडे आहे? पेणवरून आलं, त्यामुळे पेणचं शेतातलं जे त्या साईडला पिकतं तसे सगळे हे ओके. कडधान्य आहेत. त्याच्यानंतर आमच्याकडे डोंगर भागामध्ये पिकणारी ही नाचणी आहे. पेनमध्ये कडधान्यासाठी स्पेशल असा बाजार भरतो आणि त्या भागातले जे कडधान्य पिकतात त्या ह्या ताईने घेऊन आलेले आहेत. आणि नाचणी डोंगर भागामध्ये आमच्या इथे वरती वाडीवर पिकते. तर अशी हे नाचणी- आमच्या डोंगरातल्या मी स्वतः कोकणातला आहे आणि ही नाचणी आम्ही स्वतः खूप नाचणी काढायचो आणि ही नाचणी मला इथे आज बघायला मिळते विकत घेण्यासाठी. ताईने आमच्या ग्रामीण भागातलं हे सगळं प्रोडक्ट आणलेलं आहे. आणि पेणचे प्रसिद्ध पेनचे प्रसिद्ध हे पापडांचे प्रकार आहेत. पोहा, अरे आणि वा. बटाटा चकली पापड आणि हे सगळं. आणि नाव काय ताई कोकणी- आपलं? माझं नाव माधुरी म्हात्रे आहे. आणि बचत गटाचं नाव सांगा. हे दुसऱ्यांचं आहे. हे आपलं आहे ना, जे आणि या बचत गृहलक्ष्मी गटाचं नाव स्वयंसहायता आहे- समूह. हां, हे या बचत गटाचं नाव आहे श्री स्वामी समर्थ. ते समूह. स्टॉल नंबर आहे 821. स्टॉल नंबर किती आहे? 821. आज शेवटचा दिवस आहे ना. 17 तारखेचा शेवटचा दिवस. 17 तारखेला वाढवले, म्हणजे आजचा 14पर्यंत हे प्रदर्शन होतं ते 17 तारखेपर्यंत वाढवलेलं आहे. त्यामुळे अजूनही तुम्ही या स्टॉलला येऊन भेट देऊ शकता. आणि त्यात विशेष करून आमच्या कोकणातलं हे प्रोडक्ट बघून मला फार बरं वाटलं. कारण मी त्यांच्याच थोड्याशा पुढच्या जिल्ह्यातला आहे, रत्नागिरीतला. आणि सध्या मी पनवेलला राहतो आणि पेनमधलं हे सगळं कडधान्यासाठी हा बाजार एकदम प्रसिद्ध आहे. आणि तिथले हे सगळं कडधान्य या ठिकाणी या ताई घेऊन आलेले आहेत. ताई आपलं नाव काय? माझं नाव सपना भगवान चिंबोरे. हां आमच्याकडचं नाव स्वामी समर्थ महिला स्वयंसहायता समूह. ओके छान. पंचशील स्वयंसहायता समूह चंद्रपूर. ताई काय आणलं आपण? लोणचं आणलंय सर. लोणचं आणलं. चंद्रपूरवरून आलात? चंद्रपूरवरून. वा वा. काय नाव आपलं? मी सौ चित्रा विशाल बोरुले. चित्रा विशाल बोरुले. बोरगे बोरुले. बोरुले चंद्रपूरवरून आलात ना. आता हे लोणचं कसलं आहे? आपल्या आंबा. माझ्याकडे 35 प्रकारचे होते. काही आता स्टॉक खतम झाला. ओके. आता थोडे बाकी आहेत. हो. कोणत्या फळांचे आहेत? आंबा होतं, लिंबू, करवंद, मिरची, गाजर, फणस, शेंगुटी. तुमच्याकडे तिकडे करवंदाचं पण केलं जातं? हो, सर्व कटलं, फणसाचं पण कटलं, मिरची ठेचा कटलं, शेवगा पण एकच पाऊच आहे, कारली एक पाऊच आहे. ताईंचा बराचसा मला असं संपलेला आहे ना. रिस्पॉन्स चांगला मिळाला का? हो सर. हे आता त्याच्याकडे कमी माल राहिलेला आहे आणि स्वतः म्हणतायत आम्हाला रिस्पॉन्स चांगला मिळाला. बरं वाटलं. म्हणजे हे बांद्र्याला गर्दी होते. हो, गर्दी होती आणि चांगलं रिस्पॉन्स आहे आणि लोणचं पण गेलं आमचं. वा वा छान. आता थोडाच टाकलं. थँक्यू. धन्यवाद. मातीपासून बनवलेली भांडी, सुंदर भांडी आहेत.
मावशी नमस्कार. नमस्कार नमस्कार. बरे आहेत का? लय चांगलं. पडलं. त्या मावशींचा मी वाशीला पण व्हिडिओ बनवला होता. आज मावशी बांद्र्याला या ठिकाणी आहेत. सुंदर. कसा रिस्पॉन्स आहे? एकदम चांगलं. सुंदर आहे ना? भरपूर विक्री झाली माझी. चालेल. वा वा वा. 7 क्विंटल लसूण विकला सर आणि आता पुन्हा 2 क्विंटल आला. अरे वा 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 छान. देशी लसूण आहे एकदम चांगला. हो ना? देशी लसूण आहे ओके. आणि हळद पण एकदम चांगली विक्री झाली. आणि या मावशींना जास्त पुरस्कार मिळालेले आहे शासनाचे. त्यांचे बघा ते फोटो आहेत वरती. 300 रुपये किलो. देशी लसूण आहे देशी. लॅब टेस्ट केलेली हळद आहे. मावशी नाव सांगा तुमचं. नमस्कार, माझं नाव सौ लक्ष्मीबाई शिवाजी मुखे, राहणार उमरा, तालुका जिल्हा हिंगोली. माझ्या गटाचं नाव दुर्गा माता स्वयंसहायता समूह आणि कयादू दुर्गा गृह उद्योग आहे. मी हिंगोलीहून आलेली आहे. हिंगोली म्हणजे एक प्रसिद्ध नाव तयार झालं या हळदीपासून. हिंगोलीचं पिवळं सोनं म्हणून हळदीला ओळखलं जातं. क्या बात आहे. आणि ही हळद सेलम जातीची आहे आणि याला आम्ही जैविक मल्टीप्लायर, लिंबोळी पेंट आणि शेणखत वापरतो आणि याची लॅब टेस्टसुद्धा मी केलेली आहे. 3.46 कुरकुमीन आहे. हे जुनं आहे आणि नवीन माझ्याकडे रिपोर्ट पण आहे. नवीन रिपोर्ट पण तयार करून घेतला मी. मग मी कसं मला याची पूर्ण माहिती झालेली आहे. तर हे माझा मावशी report एकदम आहे. अभ्यासपूर्ण सगळं त्यांच्या प्रोडक्टबद्दल माहिती देत आहेत. तर हे हे आहे काय रिपोर्टमध्ये आहे? कुरकुमीन 3.78 आहे. ते बघा 3.78 कुरकुमीन आहे. क्या बात आहे. वा. सगळे रिपोर्ट माझ्याकडे आहेत. हे मावशीने एकदम शास्त्रोक्त पद्धतीनं हे सगळं त्यांचे प्रोडक्ट विकत आहेत. म्हणजे कारण या उमेद अभियानामुळं सर्व ट्रेनिंग मिळालेले आहेत आम्हाला. लॅबलिंग, पॅकेजिंग, मार्केटिंग कशी करावी, वा वा. हे बोलण्याची कशी हे टॅक्ट असली पाहिजे. वा. त्या सगळ्या उमेद अभियानामुळं आम्हाला ट्रेनिंग मिळाल्यामुळं कौशल्य कसं असलं पाहिजे, बोलण्याचा रुबाब कसा कळायला पाहिजे, माणूस काय वा वा घेतो, वा. त्या अशा वेगवेगळ्या ट्रेनिंग मिळाल्यामुळं मला सगळी बोलण्याची टॅक्ट आलेली आहे. वा वा. आणि त्या बोलण्यामुळं मला ग्राहक पण खूप हे करतं आणि सगळे ग्राहक शोधत शोधत मला येतात आणि माझा स्टॉल क्रमांक आहे. मागे वाशीला मी तुमचा व्हिडिओ केला होता. आहे लक्षात ना? आहे. आणि माझा स्टॉल क्रमांक आहे C168 आणि मोबाईल क्रमांक आहे 88 88 58 51 74. ज्यांना माझे प्रोडक्ट हवे आहेत त्यांनी मला कॉल करावं. मी कुरिअर आणि पोस्टाने सुद्धा घरपोच सेवा करत आहे आणि ज्यांना हवं आहे त्यांना जी वस्तू हवी, मिरची लोणचं आहे, आंबा लोणचं आहे आणि ही हळद दुधात प्यायला सुद्धा एकदम चांगली आहे. वा. सर्दी खोकल्यासाठी आणि लोणच्यात सुद्धा वापरली तरी काही होणार नाही. आणि कच्च्या हळदीची सुद्धा मी हळद तयार करत असते. ही ओली हळद आहे, हळदीपासून हळद तयार करते. ही हळद पण खूप गेली माझी, 100 रुपयाला 100 ग्राम. हो ना? आणि ही हळद सर्दी खोकल्यासाठी 1000 रुपये किलो तुम्ही ही हळद विकली. ही हळद तर ही सर्दी खोकल्यासाठी एकदम चांगली हळद आहे. त्याची ही आता बारीक राहिलेली आहे, सगळी पूर्ण विकली माझी. टोकत सेलम जातीची आहे. तर याच्यापासून ही पावडर बनवली ओल्या हळदीपासून. तर ही खूप शरीरासाठी चांगली आहे. बऱ्याच महिलांनी नेली माझ्याकडून. 6-6 डब्या नेल्या एका महिला. हो ना? आणि हे लोणचे जे आहेत हे ओल्या हळदीचं लोणचं आहे. याच हळदीपासून बनवलेले. ते कसं म्हणतात, एक गहू आणि प्रकार गहू, हळदीचे बहुत प्रकार होतात. वा वा. पण आपल्याला माहीत नसतं. हे हळदीबद्दल आज मी प्रथमच ऐकतोय म्हणजे सगळं. या हळदीचं लोणचं जरी खाल्लं तर सर्दी खोकला चेक कमी होतो. म्हणजे हे शरीरासाठी खूप चांगलं आहे. साहजिकच. आणि त्या हळदीचं पुन्हा हे केलेलं आहे, मिरचीचं लोणचं, लिंबूचं लोणचं, आंब्याचं लोणचं, हे लिंबूचं लोणचं आहे. आणि हे चिया सीड जे आहे ना, तर कितीही गुडघे दुखायले तर एका महिन्यात टणटण माणूस होतो. हे गुडघे हे एका ग्लासात 1 चमचा टाकायचा, संध्याकाळी खालवर करायचं, झाकून ठेवायचं आणि ते पाणी सकाळी प्यायचं. तर हे चिया सीड खूप गुणकारी आहे. काय नाव आहे? चिया सीड. ओके. हे गुडघेदुखीवर रामबाण उपाय आहे. गुडघेदुखीसाठी. हां. ओके.
तर हे सगळं उमेद अभियानामुळं आपण टिकवत होतो, पण टिकावं कुठं हे माहीत नव्हतं. तर या उमेद अभियानामुळं आपल्याला स्टॉल लावून देण्यात यायले, तर त्याच्यामुळं आपल्याला हे माहीत झालं. आणि हे चिया सीड मार्केटमध्ये न विकता हे आपण प्रदर्शनात स्टॉल लावून विकायलो. तर हे एक तर त्यांचे कुठे पण थांबायलेत, आपल्याला मार्केटिंग मिळाली या उमेद अभियानामुळे. म्हणजे मी आणखी असं म्हणेन की ज्या तरुणांना म्हणजे महिलांना मुंबईला रोजगार नाही, त्या मावशीकडे संपर्क साधून तिचे प्रोडक्ट जरी मुंबईमध्ये विकलं तरी 2 पैसे चांगल्या प्रकारचे कमवू शकतात, नाही का? आणि तेवढा मोठ्या प्रमाणात माल मावशी पुरवायला तयार आहेत. हो. आणि लसूण सुद्धा, माझा लसूण पण ऑनलाईन मुंबईला येत आहे. सकाळपासून मला 10 फोन आले यूट्यूबला बघून. आणि तुमचा लसण आणि हळद पावडर आम्ही आता दूध फिरायला गेलेलो आहोत, तुम्ही पुन्हा पाठवसाल का? तर मी त्यांना सांगितलं, मी पहिलंच माझं ऑनलाईन मुंबईला पार्सल येतं, तर पोस्टानं 5व्या दिवशी घरपोच सामान मिळतं, मी तुम्हाला पाठवू शकते. वा वा, धन्यवाद मावशी. येतो परत मी नंतर परत दुसरा तुमचा सेपरेट व्हिडिओ करायला येतो. थोडं बंद करा. बोला. उमेद अभियानामुळं आज आम्ही एक इथं आम्हाला प्लॅटफॉर्म तयार करून दिला. आणि या उमेद अभियानामुळं मी इथं ठामपणे एक उद्योजक म्हणून विक्री करत आहे. उमेद अभियानाचे खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. बाय करा प्रोडक्ट चांगलं आहे. वा वा, छान. कसं वाटलं? चांगलं आहे. सर कसं सुंदर आहे ना? चला. मला कॉन्टॅक्ट करा तुम्ही, माझं पण एक्झिबिशन होणार आहे. हो. बोला मावशी. हा देशी लसूण आहे. त्याला हा देशी लसूण. ओके. याला शेंट पण खूप चांगला असतो. याची भाजी पण चवदार लागते एकदम. हिंगोलीचा देशी लसूण आहे. हिंगोलीचा देशी लसूण. वा. आणि हे याला लिंबुडी पेंट सेंद्रिय खत वापरतो. धन्यवाद. थँक्यू. ताई, आपण कुठून आलात? नाव सांगा. नाव सांगा माझे आपलं. नाव प्रिया विनोद नानावरे. ननावरे ताई. हां, साताऱ्यातून आले. काय काय आपण आणलंय? आपण सिरप बनवतो. लेमन जिंजर सिरप आहे, आवळा सिरप आहे. हे नॅचरल्स आहे. कुठली इसेन्स फ्लेवर केमिकल यात वापरतो. बोला प्रोडक्टबद्दल बोला. माझे नाव प्रिया विनोद नानावरे. मी सातारा इथून आलेले आहे. आपण लेमन जिंजर, आवळा जिंजर नॅचरल सिरप बनवतो. हे हेल्थसाठी खूप छान आहे. ॲसिडिटी डायजेशनसाठी छान रिझल्ट्स मिळतो. त्याचं लाईफ 6 महिने आहे. प्रपोर्शन 1:3 आहे. धन्यवाद. तर तुम्ही अजून किती दिवस आहात तुम्ही एक्झिबिशनमध्ये? 17 मे पर्यंत आहे आम्ही. ओके ओके ओके. तर सगळा स्टॉक आपल्याला आहे ना? हो हो. आणि इकडे आपण आपलं लाईव्ह पण आहे ना? हां, हे आपण लाईव्ह दाखवतो. लोकांना टेस्ट समजल्याशिवाय लोक बरोबर आहे. करू शकणार नाही. कितीला ग्लास कितीला आहे? 20 रुपये ग्लास आहे. बरोबर आहे. तर उन्हात ते एकदम चांगलं आहे प्यायला. बरोबर. एकदम फ्रेश वाटतं. बरोबर आहे. ठीक आहे. जर की कोणाला बल्कमध्ये ऑर्डर करण्याचा असेल तर हा तुमचा नंबर आहे. बरोबर आहे? ओके. ठीक आहे ठीक आहे. चला, धन्यवाद. शॉप शॉप. ताई, कुठून आलात आपण? नाव सांगा आपलं. माझं नाव सुरेखा संतोष म्हेत्रे, राहणार नाळवंडी, तालुका जिल्हा बीड. आपण काय काय माझ्या आणलं? गटाचे नाव सावित्री स्वयंसहायता समूह. काय काय ताई आणलं आपण? हा, काय काय आणलं प्रोडक्ट? आम्ही मिरचीचं लोणचं, लिंबू सरबत, मिरचीचं लोणचं हे आम्ही गावरान पद्धतीने बोललेले. आमच्या शेतात स्वतः मिरच्या लावलेल्या आहेत. आणि सेंद्रिय पद्धतीने आम्ही ती मिरची म्हणजे झाडाला बनवलं आणि त्याच्यापासून लोणचं तयार केलेलं वा आहे. वा, छान छान. आणि आमच्या शेतामध्येच लिंबाचा बाग आहे. ते पण म्हणजे सेंद्रिय पद्धतीने लिंबाचे झाड वगैरे तयार केले आणि त्याला लिंबू आले. ते सुद्धा आम्ही सेंद्रिय पद्धतीने सरबत पण बनवतो आणि खूप छान विक्री झाली इथं. वा वा.
कुडाया ह्या गावरान गव्हापासूनच बनवल्या खेड्यातल्या. काळा मसाला, सेंद्रिय पद्धतीची हळद आहे, सोलम हळद खूप छान चालते. वा वा छान. चांगला रिस्पॉन्स कसा आहे? हो. थँक्यू आणि धन्यवाद. बिझनेस पण खूप छान आहे. छान आहे. वा वा वा. मग एकदम असं खेळत उत्तर दिले. मग मावशी कसं सुंदर आहे ना. वा वा. म्हणजे खुश आहेत. म्हणजे आज मी इथे आलो आहे. म्हणजे स्टॉलला सगळ्याच आमच्या भगिनी सुंदर असं रिस्पॉन्स मिळतोय, आनंदी दिसत आहेत. आणि बिझनेस वगैरे सगळं व्यवस्थित आहे. वा वा. म्हणजे बांद्रा बिकेशीला आवर्जून आलंच पाहिजे स्टॉलधारकांनी. पुढच्या वेळेस आनंदी म्हणजे आता खूप आनंद झाला आल्याबद्दल आणि पुढच्या वेळेस आम्हाला जास्त क्या बात आहे. प्रोत्साहन. किती ताई किती मोठ्या प्रमाणात खुश दिसत आहेत की मी त्यांना बरं वाटलं की ते जे काही मेहनत करून इथपर्यंत आलेत ग्रामीण भागातून, त्यांना चांगल्या प्रकारचा मुंबईकरांनी रिस्पॉन्स दिला, त्यांचे प्रोडक्ट खरेदी केले आणि आनंदी दिसत आहेत. एक त्यांच्या चेहऱ्यावरती समाधान दिसतंय. वा थँक्यू ताई. धन्यवाद. सर येतो तुमच्याकडे येतो. ताई काय नाव तुमचं? योगिता नितीन थेटे. योगिता नितीन थेटे. नितीन. थेटे. ओके. काय आपण काय अगरबत्ती वगैरे अगरबत्ती धूप असं वा. काय स्पेशल आहे सांगा. घरगुती प्रोडक्शन आहे, केमिकल विरहित. थँक्यू. छान सुंदर आहे. रिस्पॉन्स कसा आहे? छान आहे. छान आहे ना. मी शेवटी या ताईंचा मागे पण मी वाशीला व्हिडिओ बनवला होता. बोला ताई. नमस्कार. बरे आहेत ना? कसा रिस्पॉन्स आहे इथे? छान आहे सर. छान आहे ना. वाशीला पण मी माझ्या व्हिडिओ बनवलेला होता आणि आज त्या तुमच्या प्रोडक्टबद्दल थोडंसं सांगा. आपले हँडमेड ज्वेलरी आहे हं. आणि आपण कस्टमाइज ज्वेलरी पण करतो. माझं नाव अश्विनी गोपाल पद्माने, तालुका खेड, जिल्हा पुणे. पुण्यावरून आपण आलो आहे. जगदंबा महिला बचत गट, स्टॉल नंबर C227. आता 17 तारखेपर्यंत प्रदर्शन आहे ना? हा 17 तारखेपर्यंत 2 दिवस वाढवलेले. आपल्या हँडमेड नथी आहेत एडी स्टोनमध्ये. ते आपण स्वतः हाताने बनवलेले आहे. बघा स्वतः ताई बनवतात. वा वा. आणि शिवाय किती सुंदर सुंदर दागिने बनवले आहेत त्याने. शिवाय तुम्ही जी पण डिझाईन हस्तकला. सेम तसं पीस बनवून मिळेल आपल्याकडं. म्हणजे तुम्ही जी डिझाईन दाखवाल ती बनवून मिळेल. त्यात हा एक नवीन पीस. हे आपले 150 ते 200 पीस गेलेत सर्व. हो का? चांगला रिस्पॉन्स आहे इथे. हो छान. आणि ह्यामध्ये बघा ही कस्टमरच्या डिमांडनुसार सगळ्यात मोठी नथ आहे आपल्याकडे. वा किती सुंदर बनवलं आहे. तुम्ही ट्रेनिंग पण देता का? नवीन महिलांसाठी? देतो सर, आपण ट्रेनिंग पण देतो. ओके. ते पण आपण हाताने बनवलेलं आहे. किती सुंदर कलाकुसर आहे सगळं. वा. रिस्पॉन्स कसा चांगला आहे ना? छान. किती? मावशी मावशी कुठून आलात आपण? मी बीडवरून सर. व्हिडिओ काय काय आपल्याकडे काय काय आहे? नाव काय आपलं? माझं नाव यमुना जनार्दन सोनवणे. सोनवणे. राहणार वृद्धाश्रम आश्रम घाट नांदूर, तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड. मावशी काय काय आणलं तुम्ही? मी माझ्याकडं धन पावडर, मिरची पावडर, मसाला, मुखवास, सांडगा, माठातलं लोणचं होतं, ते लोणचं माठातलं गेलं. आणि मुख्य म्हणजे मी वृद्धाश्रम चढविते. या अनाथ मुलं, वृद्ध 70-75 आणि हे उद्योगातूनच मी हे करते. या
काय काय परत सांगा हा? काय आनंद मुलं अनाथ गुरुदास सेवा आश्रम घाट नांदूर हा. आमच्या श्री संत गुरुदेव महाराजांना 14 एकर जमीन ट्रस्ट केलेली आहे. ओके तर ते आमचे गुरुदेव महाराज शिव झाले. हा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचाराचे ग्रामगीता दररोजचं असं प्रार्थना हां ध्यान मंदिर सगळं. तर आम्ही परितत्कात मग महिला मग तिथून तुम्ही आलात तिथून आले मी. आणि ते सगळे तुम्ही एकत्र मिळून हे सगळे प्रोडक्ट तयार ते करता. मी परितत्कात विधवा महिलाला मी घेऊन असा उद्योग करीत आहे. अरे वा, मावशींचं फार मोठं प्रचंड मोठं कार्य आहे, असं चांगलं आहे. आहे. तर हे घे भरारी परित्यक्ता मला विधवा पंख. महिलांना घेऊन म्हणजे त्यांना रोजगार मिळवून देतात मावशी. रोजगार मिळवून अरे देतात. वा वा वा, मला घे भरारी पंख मिळाले. फाउंडेशन मार्फत मला 16 लाखाचा पुरस्कार मिळाला. अरे वा. तर त्या पुरस्कारातून मी एक स्वतः डायरी हे अशा मावशींबरोबर मी आहे ज्यांना शासनाचा 16 लाखाचा पुरस्कार घे भरारीचा पुरस्कार मिळाला. आणि अशा मावशींबरोबर मी आता आहे. मला धन्य वाटतो. या मावशींनी अनेक हातांना काम दिले मिळवून. वा वा, छान. हे तरुणांना प्रेरणा मिळेल अशा प्रकारचं मावशींचं हे कार्य आहे. अच्छा, अच्छा. आणखी काय काय आपलं आपले काय बटाटा साबुदाणा चकली ही बाजरी खारोडी आपली शेगोळीशी आपली टन तिकडे जाते. मागणी भरपूर आहे. वा वा. आणि मी खरं सरसला येणं म्हणजे मला कस्टमर मिळावतं. मी इथे मी जरी गेले तरी माझ्या अनाथ मुलानं हे असा उद्योग करावा, कस्टमरला त्यानं बनवून द्यावा. मावशींचं खरंच खूप म्हणजे प्रेरणादायी काम आहे. आणि गरीब अनाथ मुलांसाठी, परित्यक्ता महिलांसाठी, विधवा महिलांसाठी हे मावशींचं काम, त्यांना रोजगार मिळावा, हे उपजीविका करण्याचं एक साधन मावशीच्या माध्यमातून त्यांना मिळते. फार धन्यवाद. भीमाई महिला बचत गट, नाही संत जनाबाई. संत जनाबाई. हो. हां, वा. काय संत जनाबाई. हे दोन अलग अलग स्टॉल आहेत इथे. हो, भीमाई त्याचं महिला अलग आहे. बचत गट आणि आपलं संत जनाबाई. वा. बीड. बीडचे. धन्यवाद मावशी. सर कसे आहेत? नमस्ते. बहुत बढ़िया. कसे ठीक आहे ना? हो, अभी रिस्पॉन्स कैसा आहे? रिस्पॉन्स कसा आहे? रिस्पॉन्स चांगला आहे. चांगला आहे ना? हो, हो. वा वा. मागे पण साहेबांचा व्हिडिओ केला होता मी. छान. या आमच्या डॉक्टर आहेत धनश्री आप्पासाहेब पवार आहे ना. वाशीच्या महालक्ष्मी सरसमध्ये यांचा मी व्हिडिओ केला होता. आता कसं इथे रिस्पॉन्स कसा आहे? काय काय आपल्याकडे सांगा. पण ज्या लोकांनी घेतलं त्यांचे रिव्ह्यूज खूप चांगले आहेत. हो ना. रिपीट ऑर्डर्स. वा वा वा. हेअर ऑइल आणि शॅम्पू आहे. मी स्वतः होमिओपॅथिक डॉक्टर आहे आणि हे मी डेव्हलप केलेलं हेअर प्रोडक्ट आहे. यात हे स्वतः होमिओपॅथी डॉक्टर आहेत. त्यांचं नाव आहे डॉक्टर धनश्री आप्पासाहेब पवार. आणि त्यांनी म्हणजे तुम्ही स्वतः बनवलेलं आहे सगळं? माझं स्वतःचं हेअर प्रोडक्ट आहे हे. हेअर प्रोडक्ट आहे. ऑइल आणि शॅम्पू हे मोठं किट आहे आणि हे छोटं आहे. ते काय? इंग्रेडियंट प्लस होमिओपॅथिक मेडिसिन्स, हेअर ऑइल आणि शॅम्पू. हे हे- मोठं आहे आणि हे छोटं आहे. हेअर ऑइल आणि शॅम्पू बनवलं. आणि स्वतः त्या होमिओपॅथिक डॉक्टर आहेत. ते आलेले रिझल्ट आणि केसांसाठी आलेले रिझल्ट त्यांचा हा फोटो आहे. हा कॉन्टॅक्ट. इथे कसा रिस्पॉन्स आहे आता? रिस्पॉन्स छान आहे. छान आहे ना, सुंदर. मागे मी वाशीला महालक्ष्मी सरसमध्येच त्यांचं मुलाखत घेतली होती. आज पुन्हा या ठिकाणी बांद्र्यामध्ये मिळाल्यात. धन्यवाद. ताई कुठून आलात? हाँ मुंबई का ही है सर. मुंबई के हैं? आपके पास क्या क्या है? नाइटीज है, कुर्तीज है, कलमकारी कुर्तीज, इक्कत कुर्तीज, कलमकारी नाइटीज, शॉर्ट नाइटीज, बैग्स है. या तुम्ही बघा. हाँ बोलिए, क्या क्या है आपके पास? कुर्तीज है, कलमकारी कुर्तीज है, नाइटीज है, इक्कत फैब्रिक है,
क्या प्राइस कैसा है शुरू में कितना कितना है? कलमकारी 700 का है और इकत 650 का ओके। है। नाइटीज भी है कलमकारी। बहुत अच्छा डिज़ाइन दिख रहा है इधर। आपका नाम क्या है? नज़म। अजमा, थैंक यू। हाँ, सुंदर है, बहुत अच्छा ये सब फैब्रिक लेके आई दीदी। थैंक यू ताई। काय कुठून आला तुम्ही? मुंबई, मयूर कुठून? मुंबईवरनं जोगेश्वरी. योगेश्वरीच्या. ओके. काय काय आपण आणले जरा बोलाल? मी माझ्याकडे तुम्हाला कुर्तीज अजरकमध्ये वगैरे 3 पीसेस जयपुरी कॉटन कलमकारी अजरक ह्याच्यामध्ये तुम्हाला कलेक्शन मिळेल. प्लस कॉट सेट्स आहेत आणि शॉर्ट कुर्तीज वगैरे अवेलेबल आहेत. काय नाव आपलं? माझं नाव आहे प्रणाली नितेश मोगरे. माझ्या ब्रँडचं नाव आहे शार्विस फॅशन. आणि स्टॉल नंबर स्टॉल नंबर 241. 241. या ताई आहेत आपल्या जोगेश्वरीवरून आले आहेत, मुंबईतल्याच आहे. सुंदर सुंदर ते डिझाईन आहे त्यांच्याकडे. सुंदर सुंदर हे लाकडाच्या वस्तू आहेत, खेळणे आहेत. खास मालवणवरून आलेले आहेत ताई. आमच्या कोकणातलेच आहे ते. एकापेक्षा एक सुंदर लाकडाच्या सगळ्या डिझाईन केलेल्या वस्तू. ताई आपण कुठून आलेत? हो ताई, कुठून आलो? ताई कुठून आला तुम्ही? कुठून आला तुम्ही? नाशिक कोटी. हे ताईने कडधान्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. काय काय आणले सांगा तुम्ही? लाकडी घाण्याचं तेल बनवतो. आमचं इथे 10 लाकडी घाणे आहे. हातसडीचे तांदूळ बनवतो. लाकडी घाण्यापासून तेल बियांवर वगैरे तेल बनवतो. हिरवा मसाला बनवतो. बाजरीचं थालीपीठ बनवतो. आदिवासी महिलांना बनवतो. आणि आमचं मनसुबावर खातो. छान. नमस्कार, मी स्नेहा जाधव. माझं धारेश्वर महिला बचत गट पुणे इथे एक बचत गट आहे. माझ्याकडे 7 ते 8 बायका काम करतात. आम्ही पापड, कुरडई, शेवई बनवतो. तसंच आम्ही मिलेट्सचे प्रोडक्ट बनवतो. मिलेट्सचे प्रीमिक्स आहे. इडली, डोसा, ढोकला आणि अप्प्याचं प्रीमिक्स बनवतो. नाचणीचे बिस्किट, गव्हाचे बिस्किट, रोस्टेड मिलेट स्नॅक्स बनवतो. हे सगळं आम्ही आमच्या हायजीन वापरून आणि व्यवस्थित सगळे प्रोडक्ट आम्ही प्रोडक्ट चांगले घेतो. आणि हे प्रोडक्ट बनवताना आमच्याकडे 7 ते 8 बायका काम करतात. तर महालक्ष्मी सरसला तुम्ही C240 इथे नक्की व्हिजिट करा. स्टॉलची डेट वाढली आहे. 17 मेपर्यंत स्टॉल आहे. तरी नक्की सगळ्यांनी व्हिजिट करा.
नमस्कार, माझं नाव संजना संजय मोहिते. मी रायगडमधून पनवेलमधून आली आहे. माझ्या बचत गटाचं नाव आहे सावित्रीबाई फुले. आमचा हा फूड स्टॉल आहे. खाण्याचं आमच्याकडे सर्व प्रकारच्या मच्छी मिळते. मुंबई थाली, पापलेट थाली, कोळंबी थाली, बोंबील थाली, क्रॅब असे विविध प्रकारचे सगळे मच्छीचे प्रकार आमच्याकडे इथे भेटतात. कोंबडी वडे आहेत, चिकन आहे, मटन आहे, अंडा कढी आहे. माझं नाव रोहिणी महेश पाटील आणि आम्ही पण पनवेलवरून आलेलो आहे आणि आमचा स्टॉल आहे आणि खूप चांगला रिस्पॉन्स इथे मिळते आणि उमेदमुळे आम्हाला खूप छान संधी मिळाली आहे आणि प्रत्येक महिलांना उमेदमुळे व्यवसाय करायची खूप चांगली संधी मिळाली आणि सरकारने आम्हाला हा जो प्लॅटफॉर्म दिला आहे सरसचा, महालक्ष्मी सरसचा बचत गटासाठी तो खूप छान आहे आणि चांगला रिस्पॉन्स इथे मिळत आहे. वा वा, आहे रिस्पॉन्स चांगला आहे. छान आहे, रिस्पॉन्स छान आहे. इकडं आहे. सर सर कुठून आला तुम्ही? हे बटेर. हो. अरे वा, छान, सुंदर स्ट्रक्चर चांगलं आहे. सर कुठून आला तुम्ही? आम्ही यवतमाळवरून आलो. माझं नाव धीरज नारायण ठाणेकर, तालुका महागाव, जिल्हा यवतमाळ. इथून आलो महालक्ष्मी सरस. वा वा, छान. काय आपलं नाव काय? अश्विनी दिनेश तालेकर. काय काय स्पेशल आहे आपल्याकडे? आपल्याकडे खेकडा थाळी आणि बटेर थाळी स्पेशल आहे. रिस्पॉन्स कसा आहे? रिस्पॉन्स खूप छान आहे. थँक्यू. ताई कुठून आला तुम्ही? आम्ही जालन्यावरून आलेलो आहे. कुठून? जालना. काय नाव आपलं? माझं नाव वंदना सराम कासार. माझ्या गटाचं नाव आहे तेजस्वी. काय स्पेशल आपल्याला? माझ्याकडे स्पेशली काळं चिकन, काळं मटण, कडा मटण, कडा चिकन. अरे स्ट्रक्चर भारी विषय आहे.
मावशी कुठून आला तुम्ही? कुठून? कोल्हापूरच्या. आमच्या कोल्हापूरच्या मावशी आहेत. काय काय आपल्याला? दुसरं काय काय? हा चिकन. चिकन भारी, कोल्हापूर स्टाईल भारी वाटते. हे काय? मटण आहे. अरे वा, मावशींचा इथे रंग मटणाचा रंग एकदम भारी वाटतो एकदम. एक पांढरा रसा, कोल्हापूर स्टाईलचा पांढरा रसा. रिस्पॉन्स कसा आहे? रिस्पॉन्स कसा आहे? रिस्पॉन्स कसा आहे? हां, ग्राहकांचा प्रतिसाद उत्तम. अरे वा वा. आपल्या इकडं BKC मध्ये जिल्हास्तरीय एक प्रदर्शन भरतं. करोना प्रदर्शन. अय्यो, ते म्हणजे महालक्ष्मी सरस प्रदर्शन 2026. त्यामध्ये तुम्ही तुमचा व्यवसाय मांडायचा. जरा लवकर करा जरा. नमस्कार मंडळी, नमस्कार. महालक्ष्मी सरस 2026 या प्रदर्शनामध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. तुम्ही पाहू शकता की इथे ग्रामीण विभागातून किती महिला आलेल्या आहेत आणि त्यांनी आपली खाद्य संस्कृती म्हणा किंवा त्यांनी आणलेल्या वस्तू या इथे विक्रीसाठी ठेवलेल्या आहेत. आणि हा प्रवास अगदी सुखमय झाला. हो, एवढंच काय, आमचं उत्पन्न देखील आता वाढ झाली आहे. आता या महिलांचं उत्पन्न जर का 1 लाखाने वाढलं तर देशाचा पर कॅपिटा इन्कम $1,000 वाढतो. पुढच्या लखपती ताईंकडे जाऊया. ताई, तुम्ही काय सांगाल? सर, तुम्ही आमचं पॅकेजिंग ग्राइंडिंग बघितलंच असेल. तुम्हाला सांगते, उमेद अभियानातर्फे ना आम्हाला याचं प्रशिक्षण मिळतं. म्हणून आमचं पॅकेजिंग ग्राइंडिंग एकदम उत्तम आहे. वा वा वा, उत्तम. ताई, तुम्ही काय सांगाल? अहो, आमच्या प्रोडक्टवरचा लोगो बघा, उमेदचा आहे. यामुळे आमचे जे प्रोडक्ट आहेत ना, ते लोकमान्य आणि लोकप्रिय आहेत. वा वा वा. ताई, तुम्ही इतर महिलांना काय सल्ला द्याल? मी इतर महिलांना फक्त एवढंच सांगेन की तुम्ही आता चूल आणि मूल एवढंच मर्यादित न राहता घराबाहेर पडा आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करा. वा. तर या आहेत आपल्या लखपती दिदी आणि हीच उमेदची लखपती दिदी साकारणार आहे विकसित भारताचं स्वप्न. ताई, काय नाव तुझं? कार्तिकी टोपे, कुठून आला तुम्ही? जांभूळगाव, जांभूळगाव. तालुका कल्याण. जिल्हा ठाणे. ओके, आपल्याकडे काय काय स्पेशल आहे? मोदक आहेत, पुरणपोळी आहे. हे ताईंच्या इथे मोदक बनवले जातात. सुंदर, छान ताजे ताजे मोदक या ठिकाणी खायला मिळत आहेत. आणखी काय काय आहे? अजून वरण भात आहे, सोयाबीनची भाजी, वांग्याची भाजी, वरण आणि हा ताक. आणि नॉनव्हेजमध्ये आपल्याकडे आहे चिकन. हा ग्रेव्ही चिकन आहे, हा सुक्का चिकन आहे. ओके, वा. आणि हा रस्सा आहे बांगड्याचा. छान, स्ट्रक्चर सगळं फार सुंदर वाटतं आहे. आणि हे मटण आहे. मटण. आणि हा बांगड्याचा रस्सा. त्यातही आमच्या कल्याण उजवळ आलेले आहेत. भाऊ, नाव काय आपलं? विजय दामोदर. विजय दामोदर तुझं बोर्ड लावला बघ, तो पण घे. दिसला पाहिजे, ठाणे जिल्ह्यात नाही ते. स्वयं सहायता समूह ठाणे, हे जांभूळगाव कल्याण तालुका आहे ना. त्यांच्या स्टॉलवरती या महालक्ष्मी सरसमध्ये आम्ही आलेलो. माझ्याबरोबर माझे भाऊजी आहेत, मनोज जाधव. हे CBC बँकेत मॅनेजर होते. आज त्यांच्याबरोबर मी महालक्ष्मी सरसमध्ये आलेलो आहे. या हे स्वयं सहायता समूह ठाणे जांभूळगावच्या या स्टॉलमध्ये आमची या
ज्या व्हिडिओ करतात माझ्याबरोबर त्या ताईंचा स्टॉल आहे. त्या स्टॉलवरती मी भाजी आणि भाकरी आणि डाळ मोदक फार सुंदर जेवण या ठिकाणी आम्ही खातो आहे.